जो क्रिकेट रसिक मैदानाच्या बाहेर जेल घेईल त्याच्यासाठी देखील रोख 200 रुपयाचं प्राईज प्रत्येक जेलसाठी आहे. त्यामुळे खेळाडूंबरोबर क्रिकेट रसिकांना देखील पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील सुमित. शून्यावरती पहिला धक्का बसलाय. गोलंदाज विश्वास इथे कमालीचं कामकाज. विश्वासवरती जो विश्वास टाकलाय त्याला मात्र सार्थ ठरतायत विश्वास मैदानाच्या आतमध्ये. अगदी पॉपिंग रिचची जी रेष आहे त्या रेषेवरती थांबून खेळायचं खेळाडूंना विनंती असेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक अवांतर धावेने संघाचं खातं इथे उघडलं जातं. एक बाद एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत विश्वास. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळाला. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. संधी आहे. बाल बचावले. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 रन शॉट अर्थात एकच धाव असेल म्हणजे धावफलकावरती टोटली धावा आहेत 2. दोन धावा आहेत. धावफलकावरती 2 धावा असतील. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथं देखील निर्धाव चेंडू. विश्वास कमालीची गोलंदाजी. इथं देखील अगदी आपण पाहूया चेंडूला जवाब. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. नक्कीच विश्वास करामत करतायत. कमालीची गोलंदाजी आहे. अवघ्या 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आडव्या बॅटने शॉर्टम पूल केलाय. पूल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. 6 रन. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 8 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती अगदी आपण पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत विश्वास. तर स्ट्राईकला सुमित आक्रमण देखील करताना पाहायला मिळाले. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी बाबा चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे यशस्वी येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा बाजारेमाळा वॉरियर्स संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. प्राईज आलंय. कोणत्याही फलंदाजाने बाजारीमाळा वॉरियर्स संघाच्या कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार मारू द्या. आदरणीय अमोल हिरामन मोडक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राईज असणार आहे. षटकार हॅट्रिक साठी हे प्राईज असेल 1000 रुपयाचं. अमोलजी हिरामन मोडक साहेबांच्या माध्यमातून. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून सतीश. सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत. लागोपाठचे 6 षटकार आले तर अमितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं प्राईज. सतीश शेजवळ षटक क्रमांक 2. लेज दिपले पुन्हा एकदा मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवेत. विश्वास चेंडूच्या खाली टिपला जाईल. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 2. दहा धावसंख्येवरती दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. अगदी विकेट राखत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल कारण एक एक विकेट महत्त्वपूर्ण आहे.
धावा तर जमवायच्या आहेत, परंतु एक भागीदारी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप होणं देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहित बनाते गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. इथे हवाई फायर, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. काही क्षणामध्ये निर्णय जो आला जाईल.
षटकार षटकार असेल आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 16 धावा आहेत. आता तिथं जे क्रिकेट रसिक आहेत ना थोडंसं पाठीमागे सरकतील. विनंती असेल सर्वांनी बाउंड्री लाईनच्या 1-1 2-2 फूट पाठीमागे सरका. सगळे पाठीमागे सरका. दोनही टीम्स विनंती असणार आहे. 2 चेंडू झालेत या षटकाचे. 16 धावा आहेत. गोलंदाज सज्ज. हा चेंडू देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे अगदी आपण पाहूया फलंदाज मात्र बाद होतील. धक्का क्रमांक बसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. रोहितला देखील परतावं लागेल. तर न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 16 धावसंख्येवरती अगदी आपण पाहूया 3 महत्वपूर्ण धक्के बसलेत बाजारी बळा वॉरियर संघाला. अक्षय मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकत हलक्या छत्रीने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया चेंडू देखील डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एकदा येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 17 धावा 17 रन लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 17 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक सतीश नक्कीच हातात आहेत. तर स्ट्राईकच्या दिशेने आता आज चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक इथं देखील आहेत तैनात. एक वेगवान सिंगल. 18 रन 18 धावा धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचं वातावरण अशांत करणारी फटकेबाजी मैदानावरती करावी लागेल. इथं देखील अगदी आपण पाहूया 1 2 3 झेल एस्टेनच्या पाठीमागे सुटतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आहेत. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. गणेश मोडा गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आहे. गणेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येथील षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 18 धावा आहेत. शांत प्रकारचं वातावरण. इथे आक्रमण होणार का? स्ट्राईकच्या दिशेने अक्षय मोडक ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पुनश्च एकदा अपील होताना पाहायला मिळेल. अविनाश अण्णा मोडक एस्टेनच्या पाठीमागे जबाबदारी आहे. जबाबदारी अतिशय लाजवाब पार पाडताना पाहायला मिळतील. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गणेशचा नक्कीच पाहायला मिळेल. गणेश म्हटलं की तारण हारता विघ्न हारता. गणेश म्हटलं या अगोदरचा सामना विजयी करत ब गटातून वडकी गावठाण चॅलेंजर संघ नक्कीच क्वालिफाय देखील आज होताना पाहायला मिळालाय. त्यांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन असणार आहे. इथे अगदी आपण पाहूया फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेचं महत्व आहे. एका बाजूने त्या बनवायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने त्या रोखायच्या आहेत. कोण यशस्वी ठरणार? स्ट्राईकला आता सुमित आहे.
हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे इथे पंचांकडे अपील होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. नॉट आउटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू या षटकाचे लाजवाब आहेत. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतायत गणेश मोडक. वीस धावा आहेत ज्या स्थिर असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू देखील शॉर्टम फुल केलाय आडव्या बॅटने. इथे हवाई फायर. बिग सिक्सर. 6 रन. धावफलक षटकाराच्या मदतीने 26 धावा आहेत. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुमित आक्रमण करेल. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने अक्रॉस दी बॅट मिड विकेट क्षेत्रामध्ये नक्कीच मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. हा देखील चेंडू इथे हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. लागोपाठचे 2 षटकार गणेश वरती केला जाते. आक्रमण धावफलकावरती अगदी आपण पाहूया 31 धावा 32 धावा आहेत. लागोपाठचे 2 षटकार आलेत. लागोपाठचा 3रा षटकार जर आला तर आदरणीय अमोल हिरामन मोडक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज देखील आहे. गोलंदाज सज्ज होतील गणेश. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा इथे देखील येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल. धावफलक पुढे जात आहे. पडझड जरूर जाणवते मैदानावरती. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 3 बाद 34 धावा आहेत. चला वेळ वाचवा. वेळ. टीम मीटिंग आता नकोय. यानंतर अजून एक मॅच जी उर्वरित आहे त्या मॅचचा टॉस देखील आपण यानंतर करणार आहोत. आजच्या दिवसभरामधली शेवटची मॅच यानंतरची जी पाहायला मिळेल. एका बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर संघ आहे तर दुसऱ्या बाजूने पांडवनगर वॉरियर्स. 11व्या दिवसातील शेवटची मॅच. शेवटचं षटक विशाल शिंदे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. स्ट्राईकला अक्षय. धावफलकावरती 34 धावा. शेवटच्या षटकामध्ये किती प्रश्नचिन्ह अजूनही असेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव नक्कीच होतोय. गणेश एस्टेनच्या पाठीमागे कामकाज बजावतायत. पहिला चेंडू इथे अगदी आपण पाहूया. सुरेख ला जवाब येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू या षटकाचा डॉट आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न तिथे आज सफल ठरलाय. तोपर्यंत अगदी एक वेगवान सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 35 धावा. सुमितकडे आता स्ट्राईक आहे. क्षमता देखील आहे मोठे फटके खेळण्याची.
3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, त्यामध्ये लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण सर्वांनीच पाहिलेत. तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून तो त्याच्याकडे या षटकाकडे पाहिल का. विशालवरती आक्रमण झालं तर एक सन्मानजनक स्कोअर उभा राहिला जाईल आणि त्यासाठी वाटचाल देखील करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने धावा रोखायच्यात विशालला देखील. हा चेंडू बॅकफुटवरती सरकत इथे आक्रमण होईल, पाहावा आणि पाहत राहावं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका षटकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने 41 धावा आहेत. 41 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा सज्ज होत आहेत. विशाल हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धावी त्यांना पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी देखील गरजेची आहे. आक्रमण देखील होणार का. स्ट्राईकला आहेत सुमित. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित असेल. या चेंडूवरती आक्रमण सुमित करेल की दुसऱ्या बाजूने विशाल करामत करणार. शेवटचा चेंडू ह्या डावातील आपल्याला पाहायचा आहे. इथे हा चेंडू डावेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल. नक्कीच पंचांचा इशारा येईल. 44 धावा आहेत. एक चेंडू अजून उर्वरित आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे विश्वास. वाट कॉट. कॅच ऑफ द डे. फलंदाज होतोय वाद. या झेलसाठी 200 रुपयाचं प्राइस. आदरणीय अभिजित आबा मोडक साहेबांच्या माध्यमातून नक्कीच हे प्राइज असेल विश्वाससाठी. जबरदस्त झेल शेवटच्या चेंडूवरती विश्वासने घेतलाय. अगदी गरुडाची पकड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. झेप घेऊन कॅच नक्कीच घेताना पाहायला मिळाले. एक डाव संपलाय. धावा बनवल्या गेल्यात 44. तर 24 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट. विश्वास यांनी जो झेल घेतलाय त्यासाठी गणेश शेठ मोडक यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. अर्थात टोटली एका झेलची किंमत आहे 1200 रुपये. चला आता बाजारेमाळा वॉरियर्स मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या बाजूने वागडं व्हिटर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरची मॅचचा टॉस देखील आपण करतोय. वडकी गावठाण चॅलेंजर्स विरोधामध्ये पांडवनगर वॉरियर्स. बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी या नाणेफेक आपण करतोय. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि पांडवनगर वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. दोन्ही टीम्समध्ये टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
आदरणीय मस्कू शेठ मोडक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. चला पंच पंच चला. वडकी गावठाण चॅलेंजर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर पांडवनगर वॉरियर संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विश्वास बोराटे एका बाजूने असेल तर दुसऱ्या बाजूने अभिषेक रणदिवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज रणजित मोडक सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मॅच होते सुरू. 24 चेंडू विजयासाठी 45 धाव्यांची गरज. विश्वास ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या माध्यमातून रणजित सज्ज होताना पाहायला मिळतील. लेज दी प्ले सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळेल. रणजितच्या बात्यातून हा चेंडू येतोय. चेंडू डाट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उजवेस्तीच्या खूप दूरवरती राहील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाईल. संघाचं खातं इथे उघडलंय. 1 धाव आली आहे. 45 धाव्यांचा पाठलाग करायचा. 1 तर आली आहे. 44 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहूया गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूवरती. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 4 धावा आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा येतील. टोटली 4 धावा आहेत. एक अवांतर स्वरूपात धाव आली आहे. तर 3 धावा नक्कीच धावांच्या स्वरूपात ज्या येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर लाजवाब नक्कीच रणजितने या षटकाची केली होती. पहिला चेंडू डॉट आला. परंतु दुसऱ्या बाजूने धावा जमवण्यासाठी देखील अभिषेक आणि विश्वास ही जोडी प्रयत्न करेल. अभिषेक शून्यावरती खेळत आहेत. शून्यातून विश्वासची निर्मिती करायची आहे. हा देखील चेंडू इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होतोय बाद. फिरकीची जादू रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखवतील. आउट स्विंग चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि अभिषेक रणदिवेला इथे परतावं लागेल. तर न्यू बॅटर विशाल शिंदे. पहिला धक्का इथे बसलाय. तर विशाल शिंदे आता स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. रणजित कामालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. फिरकीची जादू दाखवतायत. स्विंग चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. हा चेंडू देखील डावेस्तीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. इथे पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने 5 धावा आहेत. 5 आले. 40 अजूनही बनवायचे आहेत.
हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी पाहूया खूप दूरवरती आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि इथे वाघाची दौड आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळेल. 3 धावा यशस्वी येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 8 रन 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू या षटकातील झालेत. अजून 2 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. रणजित तर स्ट्राईकला विश्वास. विश्वासवरती विश्वास संघाचा आहे. साजेची खेळी करावी लागेल. हा चेंडू समोरच्या दिशेने मिस टाइम शॉट. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणत्याच प्रकारचा तैनात नाहीये. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 3 तर आल्या. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि नंतर अगदी आपण पाहूया. खेळायच्या आधीच बेलची लाईट लागलेली त्यामुळे डेड बॉल या. लक्षात घ्या ज्यावेळेस बेल्स किंवा स्टंपची लाईट ही जर फलंदाज खेळायच्या आधी जर ती बॅटने हादरावून जर स्टंपला लाईट लागली तर बॅटला कनेक्ट व्हायच्या आधी स्टंपला किंवा बेल्सला लाईट लागली तर तो डेड बॉल राहील. चार चेंडू झाले. 2 बाकी आहेत. धावफलकावरती 8 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. आणि बॅट्समनला विनंती आहे जास्त पिच वरती जोर जोरात बॅट आपटू नका. पूर्ण प्लेयरला सर्व संघाची विनंती राहील. LED लाईट असल्यामुळे जास्त प्रेशराईज आणि जोरात बॅट पिच वरती आपटू नका. त्यामुळे जर लाईट लागली तर पुढचा जो बॉल आपण टाकेल जो खेळणारा आहे तो डॉट बॉल राहील. लक्षात ठेवा आधीच लाईट लागली तर डेड बॉल राहील. डेड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रणजित तर स्ट्राईकच्या दिशेने विश्वास आहेत. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूने वागडं व्हिटर्स तर दुसऱ्या बाजूने बाजारामळा वॉरियर्स. कोणता संघ बाजी मारणार ह्या मॅचमध्ये? महत्त्वपूर्ण मॅच. 45 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 9 तर आल्यात. 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. रणजित पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. तिथे शर्यत तर लागली आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तोपर्यंत अगदी 3 धावा या चेंडूवरती देखील येतील. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 12 धावा आहेत. 1 बाद 12. शेवटच्या 18 चेंडू 33 धावा. आता विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. 18 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण आहे. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून सुमित सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सुमित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. स्ट्राईकला विशाल शिंदे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. लाजवाब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 17 चेंडू बनवायच्या 33 धावा. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथं देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू या षटकाचे डॉट आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात असेल तिथे. सिंगल डबलचं समीकरण आणि तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वी येत आहेत. 2+1 3 धावा येतील. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 15 धावा. 15 रन ऑन बोर्ड. पहिले 2 चेंडू आपल्यातून पाहायला मिळाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा येतील. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 15 धावा स्थिर आहेत. 45 धावेंचा पाठलाग सुरू आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे नो बॉल. पंचांचा इशारा आला जातोय. धावफलकावरती 16 धावा आहेत. हा चेंडू देखील शॉर्ट पूल आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत. हवाई फायर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे आता 13 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. 23 धावा. 13 चेंडू 23 धावा. कोण मैदानाच्या आतमध्ये बाजी मारणार? जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करायचा आहे. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज विशाल शिंदे होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल दुसरा. बारा चेंडू 23 धावा विजयाचं समीकरण. 12 चेंडूंमध्ये बनवल्यात 22 तर 12 चेंडूंमध्ये 23 गरजेचे असतील. चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. गणेश मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विश्वास आहेत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारचं कामकाज नक्कीच होणार हे पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 23 धावा विजयाचं समीकरण.
तर षटक क्रमांक 3 रोहित बनाते गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. रोमहर्षक सामना, शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. संघर्षाचा जिद्दीचा खेळ म्हणजे क्रिकेट. संघर्ष करावा लागेल, कष्ट हे घ्यावेच लागतील. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसेल. कष्ट जो संघ घेणार त्याला मात्र यश मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाईल, यात मात्र शंका नाही. 12 चेंडू 23. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. समीकरण पुनश्च एकदा बदलतंय. 11 चेंडू 23 धावा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. 24 ऑन बोर्ड. शेवटचे 10 चेंडू 21 धावा विजयाचं समीकरण. लढावं लागेल, कष्ट घ्यावे लागतील. लढण्याचा इतिहास आमूचा, हारणं आमच्या रक्तात नाही. हा देखील चेंडू आडव्या बॅटने. आक्रमण तर विश्वाच्या बॅटमधून होताना पाहायला मिळेल. हवाई सफर, बंगाली रसगुल्ला. षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 30. 45 धावेंचा पाठलाग सुरू आहे. 30 तर बनवल्यात. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. विश्वास आक्रमण करताना पाहायला मिळतोय, परंतु कमबॅक करणारे चेंडू रोहित बनातेला देखील खेळावे लागतील. सामना दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार, यात मात्र शंका नाहीये. रोहित पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 32 ऑन बोर्ड. 32 धावा. 8 चेंडू विजयासाठी 13 धावा. गोलंदाज रोहित. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरती आहेत. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जाईल. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. 34 ऑन बोर्ड. 34 धावा आहेत. शेवटचे 7 बॉल बनवायच्यात 11 धावा. श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 7 चेंडू विजयासाठी 11 धावा. रोमहर्षक मॅच. इथं देखील आक्रमण झालंय. नो बॉल, नो प्लस षटकार. 7 धावा येतील. विश्वास नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. वादळ येतात, वादळ जातात. वादळ धुमाकूळ देखील घालतात. विश्वास इथे आक्रमण करेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि कंपल्सरी 2 आज सांगा. 1 मिनिट आहे ना. 7 चेंडू विजयासाठी 4 धावेंची गरज. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी तिथे कॉल. 2 धावा इथे यशस्वी येतील. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. तर विजयासाठी 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. विश्वास बोराटे जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 9 चेंडू 18 धावेंची खेळी विश्वासची आहे. सहा चेंडू विजयासाठी 2 धावेंची गरज.
24 धाव्यांची खेळी नक्कीच याची विश्वासची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयाच्या दिशेने प्रवास करणारी फलंदाजी आहे. 6 चेंडू विजयासाठी 2 धावा. एक डॉट बॉल दुसऱ्या बाजूने गरजेचा असेल. डॉट बॉल येणार का प्रश्नचिन्ह आहे. अगदी सिलीला देखील आता क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 मिनिट पंच, फक्त कंपल्सरी 5 बाहेर आणि 4 आत हे सगळ्यांनी समीकरण लक्षात ठेवा. पॉवर प्ले संपल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय 5 खेळाडू हे सीमारेषेच्या लगत असतील. 4 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत. आणि कंपल्सरी नियम प्रत्येक संघांसाठी ही नियमावली आहे. 6 चेंडू बनवायच्या 2 धावा. गोलंदाज सज्ज आहेत अक्षय मोडक. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे मोठा फटका येताना पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4 आणि याच बरोबर वागडा विटर संघ नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला शेवटची मॅच. दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घ्या विनंती असेल. आठ चेंडू 24 धाव्यांची खेळी आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवरती विकेट घेणारा गोलंदाज आणि एक अष्टपैलू